नमस्कार. ECC म्हणजे अर्ली चाइल्डहुड केअर अँड एज्युकेशन या अभ्यासक्रमातील आपला जो पाठ सुरू आहे तो आहे बालकाचे आरोग्य. बालकाचे आरोग्य या विषयाचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा वाढ आणि विकास या दोन्ही घटकांचा आपल्याला विचार करावा लागतो. यापूर्वी पण आपण वाढ आणि विकास यातील फरक जाणलेला आहे. वाढ ही संख्यात्मक असते, ती आपल्याला दिसू शकते आणि आपण तिला मोजू पण शकतो. परंतु विकास ही गुणात्मक संकल्पना आहे, जी आपण एक्झॅक्टली आकड्यांमध्ये मोजू नाही शकत, एक विशिष्ट निकषांमध्ये सांगू शकतो. मग जेव्हा आपण बालकाच्या आरोग्याचा विचार करतो आहे तेव्हा बालकांच्या आरोग्याबाबतीत बऱ्याचदा असं होतं की एखाद्या बालकाची दिसणं कसं आहे, तो गुटगुटीत आहे, तो हडकुळा आहे, याच्यावर आपण त्याच्या आरोग्यावर कमेंट करून सोडून देतो की अच्छा हा गुटगुटीत बालक आहे म्हणजे याचं आरोग्य चांगलं आहे, आणि एखादा हडकुळा बालक आहे याचं आरोग्य काही चांगलं नाही आहे किंवा हा फार अशक्त आहे. पण केवळ त्यांच्या शारीरिक रचनेवरून आपण बालकाचं आरोग्य सांगू शकत नाही. मग यासाठी आपल्याला काही निकष हे लावणं गरजेचं आहे. मग ते निकष कोणत्या घटकांशी संबंधित असतात? ते विकासाच्या घटकांशी संबंधित असतात. त्यामध्ये शारीरिक विकास, भावनिक विकास, मानसिक विकास या सगळ्याच घटकांचा आपण विचार करू शकतो. मग या निकषांचा विचार आपल्याला आरोग्य म्हणून करावा लागतो. आता शारीरिक विकास आणि शारीरिक वाढ या दोन्हीही गोष्टी एकमेकांपासून पूर्णतः वेगळ्या आहेत. शारीरिक वाढ म्हणजे त्याची उंची व्यवस्थित आहे का, त्याची तब्येत व्यवस्थित आहे का, त्याचं वजन व्यवस्थित आहे का. परंतु जेव्हा विकासाचा विचार करतो तेव्हा शारीरिक विकास यामध्ये त्याचे सूक्ष्म स्नायू यांचा विकास झालाय का, म्हणजे त्याला एखादी पेन्सिल पकडता येते का, एखादी वस्तू पकडता येते का. म्हणजे बघा, लहान बालक असतं ते सहज आपले खेळणं पकडतं किंवा तो 2 पावलं चालण्याचा प्रयत्न करतो, खाली पडतो, पुन्हा उभा राहतो, पुन्हा चालतो. आणि जे बालक ज्याला उभंही राहता येत नव्हतं ते तुरुतुरु पळायला लागतं. म्हणजे काय झालं, त्याचा शारीरिक विकास झाला. ह्या 2 डिफरन्स आपल्याला लक्षात येणं खूप गरजेचं आहे. कारण बऱ्याचदा असं होतं की माझा मुलगा हा म्हणजे त्याचं आरोग्य खूप चांगलं आहे मॅडम, परंतु तो चालतच नाहीये, तो पळतच नाहीये. मग याचा अर्थ त्याची शारीरिक वाढ झाली आहे, त्याची शारीरिक विकासामध्ये तो कुठेतरी मागे आहे. आणि मग या सगळ्या गोष्टींमध्ये सगळ्यात महत्त्वाची भूमिका असतात की तुम्ही तुमच्या बालकांना कोणता आहार देतात. आणि मग म्हणून आपण म्हणतो की आहारही तितकाच महत्त्वाचा आहे, विहार महत्त्वाचा आहे आणि व्यवहार महत्त्वाचा आहे. मग आहार, विहार आणि व्यवहार या तिन्ही गोष्टी यांचा संबंध आपण बालकांच्या आरोग्याशी कसा लावणार. म्हणजे बालकांना योग्य वयात जितक्या कॅलरीज हव्या आहेत तितक्या आपण त्यांना देतोय का. तर आपण सहज एक पिझ्झा, बर्गर, समोसा असं काहीतरी मुलं खातात, त्यांना त्याच्यातून बऱ्याच कॅलरीज मिळतात, म्हणजे त्यांना आवश्यकता नसलेल्या कॅलरीज पण त्यांना मिळतात आणि मग ते बालक गुटगुटीत होतं. परंतु त्याची शारीरिक वाढ होते जी आवश्यकता नसतानाही खूप जास्त होते, ज्याला मग आपण म्हणतो की हे जे बालक आहे हे ओव्हरवेटेड आहे वगैरे वगैरे. किंवा याचा काही परिणाम मुलांच्या पचनसंस्थेवर होतो आणि ते जे बालक असतं त्याला ते पचवता येत नाही आणि म्हणून त्याचं वजन कमी कमी होत जातं. म्हणजे असे 2 घटक आहे. मग असं एखादं बारीक दिसणारं बालक आहे तर अच्छा हा बाहेरचं काही खात नसेल, भाजीपोळी खात असेल म्हणून याची जी तब्येत आहे, याची अंगकाठी एकदम व्यवस्थित आहे आपण म्हणतो, पण तसं इथे आपण लॉजिक लावू शकत नाही. त्यामुळे बालकाचे आरोग्य या घटकामध्ये आपण या सगळ्या बारीक बारीक गोष्टींची विस्तृतपणे माहिती मिळूया. चला तर मग मी एक PPT तुम्हाला शेअर करते आणि त्यावरून आपण याविषयी सविस्तर माहिती घेऊया. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जागतिक आरोग्य संघटनेने सुद्धा आरोग्याची व्याख्या करताना विशिष्ट पद्धतीने नमूद केलेलं आहे की केवळ आजार किंवा अपंगत्व नाही आहे म्हणून याचं आरोग्य चांगलं आहे असं म्हणता येणार नाही. तर आरोग्य म्हणजे मानसिक, शारीरिक आणि सामाजिकदृष्ट्या सुदृढ असण्याची अवस्था आहे. तर याचा अर्थ आपण जर अजून विस्तृतपणे बघितला तर एखाद्या व्यक्तीची शारीरिक, मानसिक किंवा सामाजिक जे स्वास्थ्य आहे ते स्वास्थ्य म्हणजेच आरोग्य. एखादा रोग नसणं किंवा एखादी शारीरिक विकृती नसणे म्हणजे केवळ निरोगी असणे नव्हे, तर त्यासोबतच सामाजिक, मानसिक या पातळीवरही निरोगी असलं पाहिजे, त्याला आपण आरोग्य म्हणू शकतो. मग चांगल्या आरोग्याचे जे मुलं असतात त्या विद्यार्थ्यांचं किंवा त्या बालकांचं आरोग्य चांगलं असल्यामुळे त्यांचा सर्वांगीण विकास व्हायला त्याची मदत होते. मग त्यामुळे काय होतं बघा, हे मूल वारंवार आजारी पडत नाही आणि आजारी न पडल्यामुळे प्रत्येक गोष्ट तो ग्रास्प करू शकतो, घेऊ शकतो. परंतु काही मुलं असे असतात बघा की ते नेहमी आजारी असतात, त्यांना काही ना काही आजार असतो. आजार म्हणजे काय की सर्दी, खोकला, ताप असे छोटे मोठे आजार.
म्हणजेच काय की त्यांची इम्युनिटी पॉवर ही फार कमी असते आणि त्यामुळे काय होतं ना, असं मूल कदाचित त्याच्या विकासामध्ये मागे पडण्याची शक्यता असते. वारंवार येणारं दुखणं, वारंवार येणारा आजार, वारंवार येणारी थकवा, या सगळ्या गोष्टी या मुलांच्या वाढीत तर अडथळा आणतात, पण विकासात पण अडथळा आणतात. मग या उलट जर आपण आरोग्य संपन्न मुलाचा विचार केला तर ते खेळकर असतं, त्याची ताकद चांगली असते, तो विविध गोष्टींमध्ये उत्साह दाखवतो, प्रत्येक गोष्टीत तो आनंद मिळवतो आणि त्यामुळे त्याची जी वाढ आणि विकासाची गती असते ती उत्तम असते. मग या मुलांचं आरोग्य चांगलं ठणठणीत असायला हवं आणि ते आजारी व्हायला नको, यासाठी आपण काय करू शकतो? चांगल्या आरोग्याचं महत्त्व तर आपल्या सर्वांना कळलंच आहे, पण या चांगल्या आरोग्यासाठी आपण काय करू शकतो, या चांगल्या आरोग्याची लक्षणं काय आहे आणि त्याची तत्त्व काय आहे, या सगळ्या गोष्टींचा आपण अभ्यास. आता तुमच्यासमोर एक चित्र तुम्हाला दिसतं आहे ज्यामध्ये 2 बालक आहेत. एक अगदी गुटगुटीत दिसत आहे, ज्याच्या चेहऱ्यावर तजेला आहे, उत्साह आहे, आनंद आहे. आणि दुसऱ्या चित्रामध्ये जे बालक आहे ते अस्वस्थ दिसत आहे आणि त्याचबरोबर थोडंसं आजारी दिसतं आहे. या चित्रांचं जर आपण निरीक्षण केलं तर चांगलं आरोग्य आणि अनारोग्य याच्यामधला फरक आपल्या लक्षात येईल. पण चांगलं जे आरोग्य असतं त्या चांगल्या आरोग्यामध्ये बालकाचं वय, उंची, वजन हे योग्य प्रमाणात असतं. त्याचे स्नायू मजबूत असतात, सशक्त असतात, त्याची त्वचा ही नितळ, स्वच्छ आणि चमकदार दिसते. त्याचे डोळेसुद्धा तुम्ही बघितले तर ते चमकदार दिसतात, दृष्टी उत्तम असते आणि स्वच्छ डोळे ते दिसत असतात. त्याचा कणा हा ताट असतो आणि त्यामुळे तो चपळपणे हालचाली करतो. त्याच्या ज्या हिरड्या असतात त्या गुलाबी दिसतात आणि दातही मजबूत असतात, कीड वगैरे लागलेली नसते आणि त्या बालकाची भूक चांगली असते, म्हणजे वेळोवेळी त्याला भूक लागते. आणि मग अशा बालकाला त्याच्या भुकेप्रमाणे योग्य जर आपण आहार दिला तर याचं आरोग्य टिकून राहतं. या उलट ज्याचं अनारोग्य असतं किंवा अस्वास्थ्य असणारा जो बालक आहे त्याचं काय लक्षणे दिसू शकतात, तर त्याच्या वयाच्या हिशोबाने त्याची उंची, त्याचं वजन हे योग्य प्रमाणात नसतं. त्याचे जे स्नायू असतात ते खूप अशक्त दिसतात, सैल असतात, त्वचा पण निस्तेज दिसते, खडखडीत दिसते, फिकट दिसते, डोळे पण निस्तेज असतात आणि त्याची जे खांदे असतात ते आपल्याला थोडं वाकलेले दिसतात आणि तो एकदम निरुत्साही असतो, थकलेला दिसतो. त्याची भूक मंद असते आणि खाण्याच्या नेहमी तक्रारी असतात. नवीन पदार्थ खाण्यातसुद्धा तो निरुत्साह दाखवतो, म्हणजे काहीही नको अशी त्याची एक इच्छा असते. मग या 2 लक्षणांचा आपण विचार केला तर या दोन्ही बालकांचा आरोग्य टिकून राहावं आणि अस्वस्थ असणाऱ्या मुलाला योग्य आरोग्य मिळावं यासाठी आपण काही बाबी लक्षात घेतल्या पाहिजे. मग आरोग्यासाठी पोषक बाबी कोणकोणत्या आहे किंवा आपण त्याच्यामागे त्यांना तत्त्व पण म्हणायला हरकत नाही की या आरोग्याला पोषक असे काय तत्त्व आहे. आणि मग यांचा विचार केला तर सगळ्यात पहिलं तर बालकाचं वेळच्या वेळी लसीकरण होणं खूप गरजेचं आहे. त्या एखाद्या बालकाला भरपूर चांगल्या दर्जाचा चौरस आहार मिळाला पाहिजे. मग चौरस आहार मिळाला पाहिजे. चौरस आहार आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, परंतु हा आहार देताना त्याचं प्रमाणही लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. आजूबाजूला स्वच्छता असणं गरजेचं आहे. त्याच्या आरोग्याच्या किंवा आरोग्यासंबंधीच्या ज्या सवयी आहे त्या सवयी आपण चांगल्या सवयी आपण त्याच्यामध्ये दृढ केल्या पाहिजे आणि जे पिण्यासाठी पाणी आहे ते शुद्ध आहे, स्वच्छ आहे याची आपण खात्री केली पाहिजे. प्रत्येक बालकाला म्हणजे मी तर म्हणेल बालक, तरुण आणि वृद्ध या प्रत्येकाला व्यायामाची गरज असते. त्यामुळे त्या दृष्टीने बालकाला दररोज मैदानावर नेणं, थोडेसे खेळ खेळायला लावणं, त्याच्यामध्ये चपळता निर्माण करणं, जी आहे त्याला विकसित करणं, या सगळ्या गोष्टी करणं खूप गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या घरातील वातावरण किंवा शाळेतील वातावरण, अंगणवाडीतील वातावरण हे मनमोकळे आणि खेळीमेळीचे असणे खूप गरजेचे आहे, कारण याचा सर्वात मोठा परिणाम बालकाच्या शारीरिक, मानसिक आणि भावनिक विकासावर होत असतात. तर या सर्व गोष्टीचा विचार करता काही गोष्टी त्याच्या आरोग्याला घातक पण असतात, जसं लसीकरण न करणे, अशुद्ध पाणी पिणं, शिळं अन्न खाणं, अस्वच्छ परिसरामध्ये वावरणं आणि काही पाळीव प्राण्यांकडून सुद्धा काही
अनारोग्य आपल्याला मिळू शकतं, तर त्या प्राण्यांची वेळोवेळी लसीकरण करणं गरजेचं आहे. जर आपल्याला घरात पाळीव प्राणी हवे आहेत तर त्या प्राण्यांचं पण लसीकरण गरजेचं आहे. त्यानंतर औषधं, जंतुनाशकं किंवा विषारी औषधं यांच्यापासून त्या मुलांना सुरक्षित ठेवणं, म्हणजे हे औषधं योग्य ठिकाणी योग्य उंचीवर ठेवणं आणि उघड्यावर ठेवलेलं काही अन्न त्याचं सेवन न करणं, घरातील वस्तूंची योग्य मांडणी करणं आणि घरात जर लहान मुलं आहे, अगदी लहान आहे, शिशु योग्य पद्धतीने तो म्हणजे त्याला अजून कळत नाही आहे कशी करायची, तर त्याने केलेल्या शिशूची विल्हेवाट लावल्यानंतर जंतुनाशकचा सुद्धा वापर घरात केला पाहिजे. याने आजार होत नाही आणि ह्या बालकाची स्वच्छता आपण राखली पाहिजे. काही मुलं त्यांच्या म्हणजे काही सवयी असतात की माती खाणं किंवा मग काहीतरी तोंडामध्ये खेळणी घालणं, धारदार वस्तूंशी खेळणं किंवा गॅलरी ग्रिलजवळ जाऊन तिथे उभं राहणं. तर यावेळेस आपल्याला बालकावर कटाक्षाने लक्ष देणं गरजेचं आहे. ज्या वस्तू तो तोंडात टाकत आहे त्या स्वच्छ निर्जंतुकीकरण केलेल्या आहेत का याची सुद्धा आपण काळजी घ्यायला हवी. थोडक्यात आपण आरोग्य संपन्न बालकासाठी त्याच्या आरोग्यावर जर व्यवस्थित लक्ष दिलं तर प्रत्येक बालक हा आरोग्याचं एक प्रतीक असेल. कुठेही कुपोषण किंवा इतर काही ज्या समस्या आहे अनारोग्याच्या त्या लाभणार नाही किंवा त्या दिसणार नाही. आपण बघतो श्रीमंत घरातले मुलंसुद्धा कुपोषित आहेत. म्हणजे असं काही नाही की बालकाला खायला मिळत नाही आहे म्हणून बिचारा कुपोषित झाला आहे. ज्यांना खायला मिळतं आहे पण ते योग्य प्रमाणात नाही आहे, जिथे अनारोग्य आहे त्या बालकाचं स्वास्थ्य चांगलं नाही आहे, त्यामुळे त्याला काहीतरी वेगवेगळं खायला आपण उपलब्ध करून देण्यापेक्षा तो का नाही खाते त्याची कारणं शोधून त्यानंतर आपण त्याच्या आरोग्यावर लक्ष द्यायचं आहे. आता याच्या पुढच्या भागामध्ये आपण आरोग्य संवर्धन करताना आपण बालवाडी सेविका किंवा अंगणवाडी सेविका म्हणून काय काळजी घ्यायची किंवा ही काळजी आईसाठी सुद्धा आहे की एक माता म्हणून आपण काय काळजी घ्यायची आणि कोणत्या भूमिकामध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहे हे आपण पुढच्या पार्टमध्ये बघूयात. तर आता आपण इथे थांबूयात. नक्कीच तुम्हाला आत्ता दिलेली माहिती ही उपयुक्त ठरेल.